पोलिसांच्या पेट्रोलिंगला पंक्चर करण्याचा प्रयत्न, कापड बाजारात सूरज कदम प्रकरणाची खमंग चर्चा, वर्दी उतरवतो म्हणणारा व्यापारी चर्चेत, कापड बाजारात पोलीस विरुद्ध दादागिरीचा सामना, अर्धवट व्हिडिओवर आरोपांचा धुरळा, पूर्ण व्हिडिओ बाहेर काढा आणि सत्याला सामोरं जा. अहिल्यानगरच्या कापड बाजारात कोतवाली पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान घडलेल्या सूरज कदम प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलंय. अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाणे डीबी पथकातील कॉन्स्टेबल सूरज कदम पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठांच्या ग्रुपवर लोकेशनचे फोटो पाठवण्याचं काम सुरू होतं. ग्राउंड लेव्हलवर मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांसोबत हुज्जत घालत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मी याआधीही खूप पोलिसांना घरी बसवले, तुझी वर्दी उतरवतो अशा धमकीवजा शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटनेचा पूर्ण व्हिडिओ. उपलब्ध व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण झाल्याचं स्पष्टपणे दिसत नसल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे काही सेकंदाचा किंवा अर्धवट व्हिडिओ नव्हे तर घटनेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा पूर्ण आणि सलग व्हिडिओ समोर यावा अशी मागणी होत आहे. कारण संपूर्ण चित्र समोर आलं तरच वादाची सुरुवात कुठून झाली आणि चूक नेमकी कुणाची होती हे स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान संबंधित व्यापाऱ्यामुळे बाजारातील काही व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याची आणि पत्रकार तसेच वकील असल्याचा दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते अशी चर्चा असल्याचंही सांगितलं जातंय. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने वकिलीची पदवी घेतलेली असल्याचं सांगितलं जात असून त्याचे पत्रकार वडील यांनी मी जुना पत्रकार आहे, यावेळी माफ करा, पुन्हा असं होणार नाही अशी विनंती केल्याची माहिती आहे. त्यानंतर माणुसकीच्या नात्याने गुन्हा दाखल न करता समज देण्यात आल्याची माहिती आहे. आता या सगळ्यात आणखी एक चर्चा रंगली आहे. सूरज कदम काही व्यापाऱ्यांच्या कथित हिट लिस्टवर असल्याची चर्चा बाजारात दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र याच बाजारातील काही व्यापारी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत असल्याचं बोललं जात आहे. एका व्यक्तीच्या कथित मुजोरीचा फटका संपूर्ण व्यापारी वर्गाला बसू नये आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला विनाकारण लक्ष करू नये अशी भूमिका काही व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. म्हणूनच आता प्रश्न केवळ एका पोलीस आणि एका व्यापाऱ्यापुरता राहिलेला नाही. पोलिसांचं पेट्रोलिंग थांबवण्याचा दबाव आहे का, की अर्धवट चित्र दाखवून पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न? पूर्ण व्हिडिओ समोर येऊ द्या. कॅमेऱ्यात कैद झालेलं सत्यच ठरवेल चूक कुणाची आणि आरोप कुणावर. पोलिसांची चूक असेल तर कारवाई झालीच पाहिजे, पण पोलिसांची चूक नसेल तर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्नही होता कामा नये अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलिसांच्या पेट्रोलिंगला ग्रीन सिग्नल देणार की दादागिरीला रेड सिग्नल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.